नमस्कार. नोकरी जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आणि मित्रांनो, पुन्हा एकदा आपण बी.टेक करता अनेक जण कॉमेंट करत होते आणि पुन्हा एकदा बी.टेक करता पर इयर 8.91 लाख पर एनम हा तुमचा सीटीसी पगार असेल आणि नोकरीचं ठिकाण पुणे असेल. तर या संदर्भामध्ये आपण ही जाहिरात आज पाहणार आहोत. मित्रांनो, त्या संदर्भामध्ये आपण सर्व काही डिटेल्स माहिती पाहतोय. त्या मात्र अगोदर आपला चॅनल जर कोणी सबस्क्राईब केला नसेल, तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, बीईएल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लिमिटेड BELOP सेंट्रल पब्लिक सेक्टर इथं बघा काही जाहिराती निघालेल्या आहेत. तर याच्यामध्ये आपण पाहतोय प्रोसेस इंजिनियर भोसरी इथं बघा 8.91 म्हणजे जवळपास 9 लाखापर्यंत आपल्याला इथं पगार अप्रॉक्सिमेट सीटीसी तुम्हाला मिळत आहे. प्रोसेस इंजिनियर मेटल वर्किंग, त्याचप्रमाणे लॅबोरेटरी इंजिनियर भोसरी पुणे हे तुमचं जॉब लोकेशन आहे. तर मित्रांनो, इथं तुम्हाला क्वालिफिकेशन जे आहे ते प्रोसेस इंजिनियर करता BTech मेकॅनिकल, प्रोसेस इंजिनियर मेटल वर्किंग करता मेकॅनिकल BTech, त्याचप्रमाणे लॅबोरेटरी इंजिनियर याच्याकरता BTech. तुमचं मेकॅनिकल किंवा मटेरियल सायन्स मध्ये झालं असेल तर आपण या पदाला अप्लाय करू शकता. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये वयोमर्यादामध्ये अप्पर एज लिमिट जे आहे ते जनरल कॅटेगरी करता 30 वर्ष आणि हे जे 30 वर्ष आहे ते अप्पर एज लिमिट आहे. आणि यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशन SC ST कॅन्डिडेट जर असतील तर त्यांच्याकरता 5 वर्ष, ओबीसी जर असतील आणि ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर आहे त्यांच्याकरता 3 वर्ष. याशिवाय आपल्याला गव्हर्नमेंटचे जे काही नॉर्म्स आहेत त्यानुसार तुम्हाला एज रिलॅक्सेशन अप्पर एज लिमिट मध्ये तुम्हाला 100% मिळेल. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती सिलेक्शन प्रोसेस रिटन टेस्ट असेल आणि ती कंडक्ट केली जाईल पिंपरी चिंचवड इथं. आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू असेल. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असेल. आणि याच्यामध्ये या संदर्भामध्ये पूर्णपणे जी काही माहिती आहे ती BELOP-india.in किंवा www.bel-india.in याच्यावरती आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 20/12/2025 आहे. आणि अर्ज करण्याचा पत्ता हा मॅनेजर HR BEL इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस लिमिटेड EL30 J ब्लॉक भोसरी इंडस्ट्रियल एरिया पुणे 411026 हा ऍक्च्युली तुमचा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे. तर मित्रांनो, या संदर्भामध्ये आपल्याला काही अडचणी असतील तर नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आपल्या शंकांचं निरसन कॉमेंट बॉक्समध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद.